एव्हरीवन, तर कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर कालच्या व्हिडिओवरून तुम्हाला कळलंच असेल की मी आली आहे पैठ गावामध्ये, पुणे खेड येथे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत भीमाशंकरला. तर आता थोडे रूल्स चेंज झालेत भीमाशंकरचे. 7 ते 11चं वगैरे दर्शन असतं. तर बघू आपल्याला दर्शन मिळतंय का. जर मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर थोडंसं फिरून आल्यासारखं होईल. तर चला आमच्या सोबत आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि कसा वाटला ते ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही भीमाशंकर अभयारण्यामध्ये आलेलो आहोत आणि एकदम सुंदर असं थंड वातावरण आहे. एकदम छान थंड वातावरण. आणि इथे महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक पाया पडायला वगैरे येतात. पार्किंग खूप लांब आहे रे. आम्ही आता भीमाशंकरला पोहोचलेलो आहोत, पण तुम्हाला मी दाखवते रांग किती आहे ते. सुमारे 1.5 किलोमीटर ही रांग अशी मागे आहे आणि गेट बंद झालेला आहे. इथे गेट बंद केला आहे आणि 1.5 किलोमीटर रांग आहे. हॅलो मंडळी, तर आम्ही भीमाशंकरला आलो. इथून 4 किलोमीटरच्या पुढे पार्किंग आहे. तिथून मग ST महामंडळाची बस जी असते ती भीमाशंकराच्या मंदिरापर्यंत सोडते, गेटपर्यंत, जिथपर्यंत तो बस स्टॉप आहे तिथपर्यंत. आणि मग तिथून पुढे जायचं असतं. तर इथे आल्यावर कळलं की ऑलरेडी 4 किलोमीटर मोठी रांग होती आणि खूप 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 रांग होती आणि अजिबात आमचं दर्शन झालेलं नाहीये. दर्शन काय तर आमचं तिकडे तेवढा त्या 4 किलोमीटरच्या पुढे जाणं पण आमचं झालं नाही. तर त्यामुळे यावेळेसचं काही भीमाशंकरचं दर्शन झालेलं नाहीये. नेक्स्ट टाइम बघू आता. सकाळी 5 वाजता भीमाशंकर मंदिर ओपन होतं. 5 ते 11 मध्ये यायला ते बोलले. आणि सकाळी 5 ते 11 वाजेपर्यंतचे जे दर्शन आहे ते 30 जुलैपर्यंत आहे. त्यानंतर कदाचित नॉर्मल टाइम करणार आहे जो मंदिरांचा असतो तसा. तर आता बेटर लक नेक्स्ट टाइम. पुढच्या वेळेला बघू दर्शन होतं का. तर आता काय परतीचा प्रवास, रिटर्न घरी जायचं. दर्शन तर काही झालेलं नाही आहे. तर चला आता घरी जाऊया. आता भीमाशंकर वरून निघालेलो आहोत आणि भूक लागली म्हणून जेवायला एका हॉटेलमध्ये आलोय. इथे भीमाशंकरला जवळच हॉटेल ओम प्युअर व्हेज मध्ये आलेलो आहोत. इथून जवळच आहे आणि हे काहीसं असं दिसतं.
प्रशस्त आहे, एकदम मोठं. हे इकडचे काही पॉइंट्स आहेत बघण्यासारखे. भीमाशंकर मंदिर, भीमा नदी उगम, महादेव गार्डन, हनुमान तलाव आणि नागफणी पॉइंट. तर बघू आता इथे जेवण आपण काय घेतोय ते. मस्तपैकी जेवूया आता, भूक तर खूप लागली. इथे बघा लोणची आहेत, करवंदाचं लोणचं आणि आंब्याचं लोणचं आहे इथे पण. आणि नाचणीचे कदाचित हे पापड आहेत. हे सगळं विकायला ठेवलं इथे. मागवलेला आहे इथे. मटकीची उसळ आहे, पिठलं आहे आणि शेव भाजी आहे इथे. पिठलं, शेव भाजी, हिरवा ठेचा आणि हे आहे आंब्याचं घरगुती लोणचं आणि चपाती. त्यानंतर ही आहे तांदळाची भाकरी आणि ही आहे तांदळाची भाकरी आणि तिकडे आहेत ज्वारीच्या 2 भाकऱ्या, ज्वारीच्या भाकऱ्या. सो हे असं आमचं जेवण आहे रेडी. आता सगळेजण या जेवायला. आम्ही तर जेवायला बसलेलो आहोत, तुम्ही पण या. हा, आणि एक अजून दाखवायचं आहे तुम्हाला. आज मी माझ्या माझं जे चॅनल आहे त्याचं मी टी-शर्ट हे केलं, म्हणजे बनवून घेतलं होतं. एक माझ्या साईजचं आणि एक मल्हारच्या साईजचं. तर मी तुम्हाला दाखवते. मला उभा इथे समोर. सो हे आहे फ्रंट साईड. हा, आणि आता पाठी दाखव. इकडे जवळ आहे जरासं. आणि हे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ट्रॅव्हल शूट करते, कुकिंग करते, डेली ब्लॉग्स करते. सो त्यानुसार, आणि ही माझी यूट्यूबची लिंक आहे. तर अशा प्रकारे हा लोगो बनवलेला आहे मी. तर तुम्हाला कसा वाटला हा लोगो? मला नक्की आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला की नाही ते. थोडंसं नवीन कॉन्सेप्ट केलेला आहे, बघूया. असंच आवड म्हणून लोक विचारतात ब्लॉग करत असताना की तुमचं यूट्यूबचं चॅनल वगैरे आहे का. तर म्हटलं थोडंसं असं करून बघूया शर्ट प्रिंटिंग. सो म्हणून आम्ही ही शर्ट प्रिंटिंग केलेली आहे आणि आमच्या दोघांसाठीच केलेली आहे, अजून कोणासाठी नाही केली आहे. पप्पासाठी करायची होती पण त्याच्या साईजची मिळालीच नाही. त्याच्या साईजचं आम्हाला टी शर्टच मिळालं नाही, त्यामुळे आम्ही त्याचं शर्ट बनवलेलंच नाहीये. त्यापेक्षा त्याचे टी शर्ट नव्हते पण शर्ट होते अशी साईज. आणि शर्टवर अशी प्रिंटिंग होत नाही, पण आम्ही नाही केली. मंदिरामध्ये जे आहे आमच्या गावामध्येच पाईटमध्ये, पण तिथून पण खूप, गावातून पण खूप लांब आहे. पूर्ण डोंगरवर चढून एकदम डोंगरावर आता आलेलो आहोत. आणि चला आता मंदिर फिरवते तुम्हाला. खूप छान मंदिर आहे, एकदम मस्त शंकराचं मंदिर आहे. तर चला आमच्यासोबत आणि तुम्ही पण एक्सप्लोर करा श्री क्षेत्र कुंडेश्वर. असं मंदिर आहे, डोंगरावरती आहे. तर हे मंदिर आहे श्री क्षेत्र कुंडेश्वर देवस्थान. आणि आता आपण आत जाऊया.
श्रद्धा कसे सर्व आता आम्ही मंदिरात पोचलेलो आहे आणि इथं ते हनुमान जावला आणि पॅक परी हाय बोल दादा परी बोल कसे सर्व बोल बोल परी काय बोलली बघा इथून अशी पारी आहे तुम्ही इथून असं बघा वातावरण असं मस्त आहे आणि इथून असं असं दिसू शकतो तुम्हाला केवढा स्पेस आहे याच्यामधून बघू शकतात. तर असा होता आमचा हा भीमाशंकरचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय, भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये.